हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आम्ही थोडंसं बाहेर आलो होतो आणि हा आहे पंढरपूरमधला शिवाजी चौक. तर इथं आम्ही बासुंदी घेण्यासाठी थांबलो होतो. बासुंदी घेऊन झाली का नंतर मग संध्याकाळचं थोडंसं बाहेर पण फिरलो. संचितला घ्यायचं होतं. आता मध्येच त्याच्या बड्डेला मम्मीनी व्हाईट बोर्ड घेतला होता. तर त्या व्हाईट बोर्डवरचे मार्कर आहेत तर ते संपवले, पण त्यांनी दुसरे मार्कर घ्यायचे होते त्यामुळे ते मार्कर घेतले. नंतर जात जात बघू शकता एवढी थोडंसं असं अंधार पडायला लागला होता आणि छान असं वाटत होतं. आणि संध्याकाळचं असं बाहेर फिरायला छान वाटतं असं लाईटिंग वगैरे बघत. अजून स्वयंपाक करायचा होता घरी जाऊन. आणि इथं बघू शकता इथं आता रेल्वेचं उड्डाणपूल आहे आणि इथं काय झालं म्हणजे असं मोठ्या गाड्या वगैरे जाता येत नाहीत ना, त्यामुळे एक मोठी गाडी अशी त्याच्यात मूर्ती का काय तर होती बहुतेक, आणि ती गाडी ना तिथं आतमध्ये आता अडकून पडली होती आणि त्याच्यामुळे एवढं सगळं असं ट्रॅफिक झालं होतं. तर इथं आता मग सगळे थांबले होते. मग आता ते गाडी तर आतमध्ये गेल्याशिवाय आता पुढं जाता येत नव्हतं आणि ट्रॅफिक खूप जास्त झालं होतं. मग इथं आहे तर ट्रेन चालली तुम्हाला दिसत असेल हळूहळू, आणि इथून रेल्वे स्टेशन एकदमच जवळ आहे. तर ही आहे मुंबई गाडी. तर रोज संध्याकाळी ह्या टाईम, रोज नाही, मला असं वाटतं की काहीतरी टाईम असतं, गुरुवार शुक्रवार असंच काहीतरी टाईम आहे आणि मग त्या टायमिंगनुसार मग ही मुंबई गाडी चालली होती. आणि असं भरपूर असं ट्रॅफिक झालं होतं आणि मग कसं बसं आहे तर ती मूर्ती तशीच होती आणि ती त्याला म्हणजे असं जे उड्डाणपूल आहे ना तर त्याला थटत होतं. मूर्ती होती का काय होतं आता मला पण एवढं म्हणजे असं कळत नव्हतं, कारण ते सगळं पूर्ण असं पॅक केलं होतं आणि त्याची उंची जास्तच होती. मग असा अंदाज वगैरे घेत नाहीत आणि तसं ड्रायव्हर गाडी चालवतात, मग पुढं हे असं होतं. मग त्याचं भरपूर म्हणजे लांब लांबपर्यंत असं ट्रॅफिक झालं होतं. मग नंतर मग आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर मग माझी आता चालली होती स्वयंपाकाची तयारी. तर इथं आईने आहे तर पात करायची होती, तर ती पात आहे तर चिरून ठेवली होती. आणि मग मी येताना मिरची आणली होती, तर तिखट तिखट मिरची समजून ही मिरची आणली, पण ही मिरची काही तिखटच नव्हती. मला असं म्हणजे भाजीमध्ये म्हणा पोहेमध्ये असं मला जास्त तिखट मिरची आवडते. मग आता पहिल्यांदा म्हणलं पात तयार करून घ्यावी. मग आता इथं मिरची आहे तर कट करून घ्यायला लागली, लांब लांबच मिरची कट करते. आणि ही पात तिला फोडणी दिल्यावर माहिती झालं की मिरची एवढी तिखटच नव्हती. नंतर आता चाललं होतं मग पटपट आपलं इथं टोमॅटो कट करून घेतला, लसूण आहे तर त्याला पण बारीक करून घेते आणि गॅसवर कढई पण गरम करायला ठेवली. चपात्या करायच्या होत्या, चपात्याचं पीठ पण मळून घेतलं होतं. बासुंदी आणली होती, मग बासुंदीसोबत चपाती पुरी छान लागते आणि मग पुरीपेक्षा चपातीच बरी असते. इथं कढई आपली गरम करायला ठेवली. कढईमध्ये बघितलं काय काय पडलं होतं काय माहिती आता, तर ते सगळं मी साईडला काढून घेतलं. तेल थोडंसं घातलं, तेलामध्येच काय तर होतं बहुतेक म्हणजे काय म्हणतो आपण आता, हे होतं कांद्याचं टर्फर होतं, तर ते मी काढून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये थोडासा लसूण घालायचा, मिरची घालायची, टोमॅटो घालायचे. तर पात आम्ही अशाच करतो. आता प्रत्येकाची पात करायची पद्धत सारखीच असते असं थोडंसं आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या पद्धतीनं करतात. आता मी तर अशा पद्धतीनंच करते. मी अगोदर कांदा पण घालत होते, पण आता पात आहेच म्हणलं आणि अजून कांदा कशाला, त्यामुळं कांदा कमी केला आहे, लसूणच घालत असते मी. तर इथं आता मी पात आहे तर धुवून चिरून कट केलेली पात घातली. आणि मी ना ह्याच्या अगोदर मी कोबी केलता, तर कोबीसाठी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती, पण ती कोबी होईपर्यंत हरभऱ्याची डाळ काही भिजलीच नाही. मग त्यामुळे ती डाळ तशीच राहिली होती. मग आता त्या डाळीचा पातीमध्ये वापर केला. तसं म्हणलं तर म्हणजे पातीमध्ये मटकीची डाळच छान लागते. हरभऱ्याची डाळ एवढी काही छान लागत नव्हती, पण आता भिजत घातलीच होती तर मग मी ती हरभऱ्याची डाळच घातली. आणि मग वेळ झाला होता, तुम्ही तर आता बघितलंच किती अंधार पडला होता, तोपर्यंत आम्ही बाहेरच होतो. मग संजितला पण भूक लागली होती, मग मग पटपट पटपट आपलं चाललं होतं स्वयंपाक करायचं काम. मग इथे ते चॉपिंग बोर्ड होतं तर त्याला धुवून घेतलं. नंतर जी काही थोडीफार भांडी होती तिथं सरकवून ठेवली आणि पटापट आपलं आता चपात्या करायला जागा तयार करत होती. आता ही ना काय म्हणतो आपण त्याला, ही कढई आहे ना, तर आता ही पलीकडच्या गॅसवर ठेवते आणि पटकन आता चपात्याची पण तयारी करून घेते. चपात्याचं पण पीठ मळून ठेवलं होतं आणि सकाळी पण चपात्या केल्या होत्या, त्यामुळे हा तवा आता म्हणलं घासून घ्यावा. काहीतरी केलं होतं, चपात्याच केल्या होत्या बहुतेक, आता आठवत नाही मला. नंतर पीठ मळलं होतं तर त्या पिठाला पण मी थोडंसं अजून थोडं मळून घेतलं. जे काय आता स्वयंपाक करताना थोडंफार तर पडतंच की, मग ते पण सरकून दिलं एका साईडला. आता तवा गरम करायला ठेवला, आता पटापट चपात्या आहेत तर त्या पण करून घेते मी. आणि स्वयंपाकाला थोडासा लेट झाला की मग गडबड गडबड उठते. आणि त्यातल्या त्या संचितचं कसं असतं, स्कूलमधून जाऊन आला ना काय खात नाही, म्हणजे दुपारी स्कूलमधून आला की मग काय तर खात नाही, असं चुनू मुनू काय तर खात असतो. आणि मग ह्या टायमिंगला त्याला बाहेरून पण आम्ही फिरायला वगैरे जातो संध्याकाळचं, मग आलं की मग भूक लागते त्याला. मग आता पटकन आपल्या म्हणलं चपात्या करून घ्याव्या. आणि आता जिथं मी ना मी आता जिथं माझा मोबाईल ठेवला ना त्याच्यावरच घड्याळ आहे, तर त्या घड्याळाकडे बघत बघत सारखा आपलं स्वयंपाक करायचं चालू असतं. आणि तर काय तर झालं बघू शकता व्हिडिओमध्ये एकदमच असं असं काय म्हणतो असं क्लिअरच दिसत नाही. कधी कधी कॅमेऱ्याचं लाईटचं पण इकडं तिकडं झालं की मग असं दिसतंय.
आणि ते काही व्हिडिओ शूट करताना काही एवढं ओळखायला पण येत नाही, असं काहीतरी दिसत असेल. माझं चपात्या करायचं स्पीड खूप म्हणजे खूप जास्त आहे, तुम्हाला आता दिसेलच. भलं मी व्हिडिओ स्पीडनं पळवला असेल तरी पण चपात्या काय शेकायच्या तेवढ्याच पद्धतीने शेकतात. त्यामुळे तव्यावरची चपाती आपली शेकायच्या अगोदर माझी ना खालची पोळपाटावरची चपाती लाटून होत असते. त्यामुळे माझं चपात्या करायचं स्पीड पण जास्त असतं. भाकरी करायला तर मी 2 तवे ठेवून भाकरी करत असते. त्यामुळे मला स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या तासात माझा स्वयंपाक होतो किंवा 2 भाज्या असेल तर जास्तीत जास्त पाऊण तास लागतो. पण एका तासाच्यात माझा स्वयंपाक होतो. आणि मग इथं बाकी सकाळच्या पण थोड्याशा भाकरी होत्या तर त्या पण एका साईडला सरकवून ठेवल्या. आणि आता पटापट चपात्या आहे तर करून घ्यायला लागले होते मी. आणि स्वयंपाक झाला की मग कसं गरम गरम लगेच जेवण करत असतो. स्वयंपाक झाला की तसंच ठेवायचं मग जेवायचं असं नाही. स्वयंपाक झाला की लगेच मग शेवटची चपाती झाली की लगेच ताटं तयार करायची आणि लगेच जेवण करायला बसायचं. आता सध्या तर संचितचं स्कूल थोडंसं लवकर झालं आहे, त्यामुळे अगोदर 8:30ला जेवत होतो. आता 7:15 7:30 वाजेपर्यंत जेवण करायला बसतो. आज बाहेर गेलतो त्यामुळे थोडासा लेटच झाला, पण 7ला आलतो आम्ही घरी. मग 7 ते 7:30 वाजेपर्यंत मी सगळं पटकन करून घेतलं. तरी तर बघू शकता आपल्या चपात्या झाल्या. मी चपाती खायची बंद केली. मी आता रोटी खात असते, त्यामुळे ती माझ्यासाठी सगळ्यात शेवटी एकदम पातळ अशी रोटी लाटून घेतली होती. मला पातळ अशी रोटी, कडक रोटी खायला आवडते. तंदुरी रोटी खाल्ल्यासारखं वाटतं. तर इथं पटकन आपली चपाती रोटी आहे तर करून आपली कडक कडक. आणि रोट्या कसं पटकन शेकतच नाही. शेंगदाण्याचा कूट पण संपत आला होता, त्यामुळे म्हणलं आता तवा कधी तर ठेवलायच तर त्याच्यावर थोडेसे शेंगदाणे पण भाजून घ्यावेत. आणि संचितच्या पप्पांना थोडी शेंगदाण्याची पोळी पण खायची होती, म्हणलं त्याच्यासाठी पण वापर होईल. मग आता शेंगदाणे भाजून घेते. तव्यात काय पातळ रोटी असल्यामुळे भाजतच नव्हती, त्यामुळे मी डायरेक्ट गॅसवरच टाकले. गॅसवर टाकले की कसं पटकन भाजतात. पण असं म्हणतात की डायरेक्ट गॅसवरच्या खाऊ नका, कॅन्सर होतो, असं मी ऐकून आहे. त्यामुळे मला थोडीशी भीतीच वाटते डायरेक्ट गॅसवर शेकून खायची. तरी पण आता वेळ होत होता त्यामुळे मी पटकन भाजून घेतली. आता शेंगदाणे आहेत तर कमी गॅसवर भाजले की एकदम कडक कडक होतात. आणि शेंगदाण्याच्या पोळ्या पण छान होतो आणि शेंगदाण्याचा कूट पण तेलकट असा छान होतो. म्हणून कमी गॅसवर शेंगदाणे भाजायला ठेवले. कट्टा पण पटकन आहे तर पुसून घेतला. आता लगेचच ताटं वगैरे वाढून घ्यायची आणि जेवायला सुरुवात करायची. तर असं असतं संध्याकाळचं थोडंसं लेट झालं की मग धावपळ उठते. तर रोज संध्याकाळचं असं नाईट रुटीन असतं. भांड्याला तर काय भांडी जे काय ते बघू शकता. आम्ही सकाळच्या आमच्या नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची, स्वयंपाकाची एवढी सगळी आता भांडी पडलेत. आता नंतर आमचे जे जेवणाचे भांडे आहेत ना तर एक परात आहे तर त्या परातीमध्ये साठवायची. तर भांडेवालीला एवढी सकाळी भांडे घासावे लागतात. एवढी काही चांगली घासून जात नाही, पण आहे बऱ्यापैकी घासतेच म्हणायचं. पोळपाट आहे तर त्याला पण मी घासून ठेवत असते. चपात्या झाल्या की मग तसंच नाही ठेवत मी पोळपाट, लगेच पोळपाट बेलन आहे तर ते घासून ठेवत असते मी. त्याला घासून ठेवलं आणि नंतर ही परात, आता परात नाही काय म्हणतो आपण, छोटी पाट आहे. तर ही छोटी पाटी पीठ मळायची पाट आहे. तर थोडंसं पीठ पण राहिलं होतं, चपात्याचं पीठ जरा जास्तच मळलं होतं. मग ते पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलं. आता सकाळी संचितला मग टिफिनला वगैरे देता येईल त्याची चपाती. नाहीतर मग ते चपात्याचं पीठ नसतं तर मग ती पाटी घासून ठेवावी लागली असते, कारण जरा लेटच येते भांडेवाली बाई भांडे घासायला. मग त्यामुळं मग ते मग नंतर पीठ मळायला सकाळी काहीच नसतं. पण आता सकाळी पीठ मळलेलं होतंच, त्यामुळे मग ते घासायलाच ठेवलं. आता इथं आमच्यासाठी ताटं तयार करते. संचित आणि मी दोघं एकत्रच जेवण करणार होतो, त्यामुळं मग आमच्या दोघांना एकत्रच घेतलं आणि संचितच्या पप्पाने एक ताट तयार केलं. इथं आपली पात पण तयार झाली. एकदम गरम गरम सगळं होतं आणि मग गरम गरम जेवण करायला छान वाटतं. मग मी थोडीशी भाकरी पण घेतली होती. पातीसोबत भाकरी खायला छान लागते आणि मला एवढं असं गोड आवडत नाही खायला, त्यामुळे मी बासुंदी वगैरे कमीच खाते. असं जास्त आवडतच नाही मला गोड खायला. त्यामुळे माझ्यासाठी मग थोडीशी तिळाची चटणी घेतली होती. मी खरडा पण केला होता, खरडा पण आवडतो मला खायला, मग त्यामुळे मी थोडासा खरडा घेतला. आता इथून घेते मी काचेच्या 2 वाट्या घेतल्या. आणि आता फ्रीजमध्ये बासुंदी ठेवली होती. बासुंदी छान होती, तर ती बासुंदी आता मी दोन्ही वाट्यांमध्ये घेणार आहे आणि जेवण आपलं करायला बसायचं पटकन. संचितचं चाललं होतं कधी होणार आहे, तर मी चमचा पण मागितला होता. हे बघा इथं येऊन बघित, संचितचं नाव काढलं नाही तर संचित आमचा आला होते का नाही म्हणत होता. संचितचं कसं असतं, त्याला भूक सहन होत नाही, खाणार तर थोडंसंच पण गडबड खूप जास्त असते आणि मग ते तसं असतं. लहान मुलांचं तसंच असतं. आता सध्या तर आजारीच आहे, ताप आला आहे त्याला थोडासा. आता मध्ये रंगपंचमी झाली, मग त्याच्यात थोडंसं पाण्यात खेळला होता. पाण्यात 2 वेळा म्हणजे थंड पाण्याने आंघोळ केली होती, त्यामुळे त्याला ताप आला आहे, थोडासा सुकला आहे. मग आता औषध वगैरे दिलं होतं, आहे थोडासा झोपला आहे आता सध्या. तर इथं बघू शकता आपली पात झाली. चपाती, मक्याची भाकरी, तिळाची चटणी आणि बासुंदी आणि तर खरडा, थोडंसं कारलं पण होतं. तर एवढं सगळं जेवण घेतले मी. चला तुम्ही सगळेजण या जेवण करायला. जेवण झालं की लगेच करत असतो. इथं बघू शकता गाय अशा ओळीनं सगळ्या उभा राहिल्या होत्या. संचितला बघायला बोलवलं तर संचित काय येत नव्हता. तर असं असतं. चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय. या तुम्ही सगळेजण जेवण करायला. बाय बाय.